नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। आज दिनांक 21 ऑगस्ट 2025 पाहूया टॉप 10 घडामोडी। सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात बऱ्याच मोठ्या राजकीय घडामोडी महाराष्ट्रामध्ये घडणार असल्याचं बोललं जात आहे। त्याचे परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावर देखील स्पष्टपणे दिसणार आहेत। एकंदरीतच आपण पाहिलं तर एकनाथ शिंदे यांचा सप्टेंबर पर्यंत भाव वाढणार आहे असं चित्र सध्या तरी दिसतंय। असा गौप्यस्फोट अंजली दमानिया यांनी केला आहे। पुढे बोलताना त्या म्हणाल्या की केंद्रात सध्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसंदर्भात बऱ्याच घडामोडी सुरू आहेत। श्रेयस अय्यरला आशिया कपच्या टीममध्ये स्थान मिळालेले नाही। सरपंच साहेब म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्रेयस अय्यरचं येणाऱ्या दिवसात टीम इंडियात पुनरागमन होईल, पण ते एका मोठ्या जबाबदारीसह। रिपोर्टमध्ये असंही म्हटलं आहे की टेस्ट कॅप्टन बनवण्यात आलेल्या शुभमन गिलला T20चं सुद्धा कॅप्टन बनवलं जाऊ शकतं। सध्या सूर्यकुमार यादव T20 टीमचा कॅप्टन आहे। तो आता 34 वर्षांचा आहे। BCCI युवा कर्णधाराच्या शोधात आहे। त्या दृष्टीने शुभमन गिलला सूर्यकुमार यादवचा पर्याय म्हणून पाहता येईल। श्रेयस अय्यरला वनडे टीमचं कॅप्टन बनवण्याचा BCCIचा प्लॅन आहे, पण तो प्रत्यक्षात कधी येणार? दैनिक जागरणच्या रिपोर्टनुसार BCCI सूत्रांनी सांगितलं की याचा निर्णय परिस्थितीनुसार घेतला जाईल। आशिया कप नंतर एक मोठी बैठक होण्याची शक्यता आहे। वर्ध्यात असताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्रकारांनी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या संदर्भात एक प्रश्न केला। यावरून अजितदादांनी पत्रकारांना फटकारत मिश्किल वक्तव्य केलं। अजितदादा यांनी नागपूर येथील रेशीम बागेत जाणे टाळले, मात्र त्यांच्या पत्नी आणि खासदार सुनेत्रा पवार यांनी राष्ट्र सेविका समितीच्या बैठकीला हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले। या संदर्भात त्यांना पत्रकारांनी सवाल केला असता अजित पवार म्हणाले की माझी बायको सकाळपासून संध्याकाळपर्यंत कुठे असते हे मला मिनिट टू मिनिट माहीत नसतं। मी आता विचारतो बायकोला का ग कुठे गेली होती, असं अजित पवारांनी मिश्किलपणे भाष्य केले। गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या कबूतरखान्यासंदर्भातील वादावर भाष्य करताना राज ठाकरे म्हणाले की तुमच्या घरात 4 उंदीर झाले, त्याचं काय करता तुम्ही? गणपतीचं वाहन आहे म्हणून ठेवता का? नाही ना। असे कोण जैन लोक आहेत जे कबुतरावरून बसून फिरायला जातात, असं म्हणत त्यांनी खोचक भाष्य केलं। तर पुढे जाऊन राज ठाकरे असंही म्हणाले की काय त्या कबुतरांचं, कबूतर मेले नाही पाहिजे, माणसं मेली तरी चालतात। गेल्या 3 दिवसांपासून मुंबई उपनगर तसेच सागरी किनाऱ्यांवरील भागात पावसाने धुमाकूळ घातलाय। या पावसामुळे समुद्रालाही आता उधाण आलेलं आहे। दरम्यान समुद्राला उधाण आलेले असताना आता रायगडमधील उरण येथे एक बोट बुडाल्याची दुर्घटना झाल्याचे समोर आले आहे। ही बोट गुजरातच्या हद्दीतील मासेमारी बोट असल्याचे बोलले जात आहे। दरम्यान या बोट दुर्घटनेचे काही व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत। राज ठाकरे पत्रकार परिषदेत म्हणाले, बाहेरून मुंबईत येणारी माणसं थांबवली पाहिजेत। गाड्यांचे दर पाहिले तर पार्किंगचा दर परवडायला हरकत नसेल। महिन्याला 2 ते 3 हजार असेल तरी तुमची गाडी सेफ राहते। रोज या शहरात माणसं आदळत आहेत। रस्ते मोठे होत नाहीत, इमारती उंच होत आहेत। सी लिंकला पार्किंगचा लॉट केला होता, काही प्रेशरने काढायला लावला। आमच्या समोर पार्किंग नको असं धनदांडगे यांनी सांगितलं। तुमच्या समोर पार्किंग नको म्हणजे नेमकं काय? माणसं येणारी थांबवली पाहिजेत, सरकार नको तिथं भीती दाखवतं असं म्हणत राज ठाकरेंनी फटकारलं तर अर्बन नक्षलपेक्षा इथे शिस्त लावा ना, इथे गरजेचं आहे। उद्या ज्या प्रकारच्या जमिनी अदानीच्या घशात घातल्या जाणार आहे, काय होणार आहे धारावीत, कोणते रस्ते होणार आहे? पुण्यासारखी परिस्थिती आहे। पुण्यात जाऊन बघा, थायलंडला जाऊन बघा, फक्त ब्रिज आणि मेट्रोने नाही प्रश्न सुटणार, तुम्हाला वाहनं नियंत्रित करावीच लागतील असं राज ठाकरे म्हणाले। संजय राऊत यांना राज ठाकरे व देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीवर सवाल केला असता त्यांनी यावर खोचक भाष्य केलं। कदाचित ते गणपतीचं आमंत्रण देण्यासाठी वर्षा निवासस्थानी गेले असतील असं म्हणत संजय राऊतांनी राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीचं कारण सांगत खोचक टोला लगावला। पुढे राऊत असेही म्हणाले की राज्यासंदर्भातील काही प्रश्न असतील। देवेंद्र फडणवीस यांच्या काळात काल मुंबई बुडाली। 2 दिवसांपासून मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे यांसारखी शहरं बुडाली आहेत। त्यामुळे राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांच्या भेटीमुळे कोणाला इतका त्रास करून घेण्याची गरज नाही। आम्हाला त्रास झालाय का? नाही, आम्हाला माहिती आहे काय कारण आहे, असं खोचकपणे संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे।
आता भगवान विष्णूचा अवतार म्हणून राज्यात वराह जयंती साजरी करण्याची मागणी नितेश राणे यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांना केली आहे। त्यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत असून शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे। वराह जयंतीच्या निमित्ताने नितेश राणे आणि त्यांच्या सर्व अनुयायांना लक्ष शुभेच्छा। नितेश राणे आणि त्यांच्या अनुयायांनी वराह जयंती वराह अवतारात साजरी करावी असा खोचक टोला शिवसेनेच्या सुषमा अंधारे यांनी लगावला आहे। कीर्तनकार संग्राम महाराज भंडारे यांनी सोशल मीडियावरून आम्हाला नथुराम गोडसे व्हावं लागेल अशी धमकी बाळासाहेब थोरात यांना दिली। या वक्तव्याचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटले। या धमकीच्या निषेधार्थ आज संगमनेरमध्ये शांती मोर्चा काढण्यात आला। महाविकास आघाडीसोबत विविध सामाजिक संघटना मोर्चात सहभागी होत असल्याची माहिती मिळते। यशोधन कार्यालयापासून प्रांत कार्यालयापर्यंत जाणाऱ्या या मोर्चानंतर निषेध सभा आयोजित करण्यात आली असून मोर्चात काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, आमदार सत्यजित तांबे यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते आणि कार्यकर्ते सहभागी असणार आहेत। 9 वर्षांपासून ठाकरे गटाचे वर्चस्व बेस्टवर होते, परंतु यावेळी शशांकराव पॅनल सत्तेत आले। मात्र ठाकरेंच्या पॅनलची चर्चा होऊनही एकही जागा न मिळाल्याने भाजपने डिवचत ठाकरे ब्रँडवर टीका केली। यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाकडून पलटवार करण्यात आला। शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी खोचक शब्दात आशिष शेलार यांना टोला लगावलाय। मुंबईकर ही आमची आणि मुंबई ही आमचीच या ट्विटवर अंधारे यांनी प्रतिक्रिया देत फार डिंग्या मारू नका असं म्हटलं आहे।